हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट सुकी भाजी गावराची कशी बनवायची ते बघू. रोज सकाळी मुलांच्या टिफिनला काय भाजी द्यायची हा प्रश्न तुमचा माझा सर्वांचाच आहे. तर चला मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण. तर त्यासाठी इथं गावराच्या शेंगा घेतल्या होत्या आणि गावराच्या सुकी भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी एक कांदा घ्यायचा, नंतर लसूण अद्रक, हिरव्या मिरच्या 4 ते 5, एक टमाटर आणि कोथिंबीरीच्या काड्या काही. नंतर इकडं शेंगदाणे घ्यायचे आणि कट केलेले गावराच्या शेंगा म्हणजे खुडून घ्यायच्या. नंतर इथं स्वच्छ गावराच्या शेंगा धुवून घ्यायच्या. नंतर ठेवायची कढाई तापायला आणि अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे. आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही सुकी गावराची भाजी आहे. टिफिन स्पेशल आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही फक्त 10 मिनिटात तयार होते. अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेतले. नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं थोडं. नंतर त्यामध्ये घालायच्या गावराच्या शेंगा, नंतर हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि तेल तर आपण अगोदरच घातलं. नंतर मिक्स करून घ्यायचं आणि पाणी न घालता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे आपल्याला ह्या शेंगा वाफवून घ्यायच्या आहे. 1 ते 2 वाफ काढून घ्यायची आहे शेंगाची. पाणी अजिबात घालायचं नाही, त्याला आपोआप पाणी सुटतं. आणि ज्यांना कोणाला गावराची सुकी भाजी आवडत नसेल ना, तर ही रेसिपी बघा आणि तुम्ही त्या दिवशीपासून ही भाजी रोज खायला तयार होसाल. एवढी ही छान भाजी लागते. नंतर इकडं आपण शेंगा वाफेपर्यंत इकडं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं. नंतर असं कूट तयार करून घ्यायचं. एकदम बारीक पण नाही करायचं. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टमाटर, कांदा, लसूण अद्रक आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची. पाणी घालायचं नाही वाटण तयार करताना हे. आणि असं हे मी वाटण तयार करून घेतलं. चला आता वाटण तर आपलं तयार होतं. नंतर इकडे शेंगा पण बघू. आणि शेंगा पण आता आपल्या ह्या व्यवस्थित शिजल्या होत्या. छान त्याला तेला मिठामध्ये त्याची वाफ काढून घ्यायची. ती टेस्ट खरंच खूप भारी लागते. आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे हे. म्हणजे खूप कमी मसाल्यामध्ये ही भाजी तर तयार होते, सुकी भाजी. नंतर इकडं शेंगा काढून घ्यायच्या एका भांड्यामध्ये. नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झाले की मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि ते छान तडतडले की लाल तिखट घालायचं. लाल तिखट तुमच्या तिखटानुसार तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं घाला. इथं मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलं होतं. छान त्याला फ्राय करून घेतलं. आणि ते फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आणि त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. म्हणजे जे कच्चं आपण सर्व वाटण हे कच्चंच घेतलं होतं म्हणून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं छान त्याला असं फ्राय करून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आणि हे मसाले व्यवस्थित फ्राय झाले की थोडं पाणी घालायचं आणि त्यात 1 ते 2 मिनटं शिजून घ्यायचा मसाला. छान तर्री सुटेपर्यंत. आणि आपण त्याच्यामध्ये कोणतेच मसाले घातलेले नाही. गरम मसाला, लसण कांदा मसाला किंवा ग्रेव्ही मसाला असे कोणतेच मसाले घातले नाही. आणि मुलांना जास्त मसाले पण द्यायला नाही पाहिजेत. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकता नंतर छान त्याला अशी तर्री आली होती, हलकी तर्री. नंतर घालायच्या गावराच्या शेंगा घालायच्या शिजलेल्या.
आणि छान आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मीठ हळद आपण अगोदरच घातलेलं आहे, तर नंतर घालायची गरज पडत नाही. नंतर इथं आपण जे कूट तयार केलं होतं शेंगदाण्याचं, भाजलेलं शेंगदाण्याचं, ते घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आता ह्या कूटमध्ये. आणि शेंगदाण्याचं कूट नक्की घाला त्याच्यामध्ये, खरंच खूप भारी लागतं आणि भाजी पण छान अशी घट्टसर दिसते. आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. आणि इथे मी अर्धा कप पाणी घातलं होतं. थोडं 5-6 मिनटासाठी शिजण्यासाठी फक्त अर्धा कप पाणी घालायचं. आणि छान आता मिक्स करून घ्यायचं. आणि मुलं तर खरंच सांगते मी, पूर्ण टिफिन व्यवस्थित खाऊन येईल जर तुम्ही ही भाजी त्यांना सुकी भाजी करून दिली ना. तर मुलं असं म्हणणार नाही की मी गावराची शेंगा खाल्ल्या नाही, मला आवडत नाही. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि छान अशी ही भाजी तर तयार झाली होती. नंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं एक 3 ते 4 मिनटं. आणि बघा किती छान त्याच्यावर तर्री आली होती. आणि किती पटकन ही भाजी आपली तर तयार झाली. आणि मुलंही आवडीने हा टिफिन फस्त करतील जर तुम्ही टिफिनमध्ये गावराची सुकी भाजी जर दिली तर. नंतर इथं मी प्लेटिंग करून घेतली. म्हणजे कमी मसाल्यामध्ये, म्हणजे मसाल्यांचा तर आपण इथं वापरच केला नाही, फक्त टमाटर, कांदा, लसण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचाच आपण ह्या भाजीमध्ये वापर केलेला आहे. तरी पण किती छान अशी आपली ही भाजी तर तयार झाली. नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. म्हणजे ते कलरच तिचा एवढा छान दिसत होता की म्हणजे बघताच क्षणी त्याला खावंसं वाटत होतं. तर चला मग, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगत जा. आणि नक्कीच मुलाला टिफिनमध्ये द्या. थँक यू.